नमस्कार, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ज्योतिषशास्त्र, नवग्रह संहिता आणि धर्मशास्त्रातील प्राचीन सिद्धांताच्या प्रकाशात कुंभ राशीच्या जातकांच्या आयुष्यातील 2026 या वर्षाच्या संपूर्ण कालखंडाचा आणि विशेषतः जुलै 2026च्या अंतिम आठवड्याचा सविस्तर वेध घेणार आहोत. सनातन परंपरेत आणि ब्राह्मणी ज्योतिषीय अभ्यासात नवग्रहांच्या हालचालींना केवळ खगोलशास्त्र मानले जात नाही, तर तो मानवी जन्मातील पूर्वसंचित कर्म आणि प्रारब्ध यांचा हिशोब मानला जातो. कुंभ ही रास वायू तत्वाची, स्थिर स्वभावाची आणि प्रत्यक्ष न्यायाधिकारी शनिदेवांची मूळ त्रिकोण रास मानली जाते. त्यामुळे शनिदेवांच्या प्रत्येक गोचराचा आणि दशेचा सर्वात गहन प्रभाव याच राशीवर पडत असतो. 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या जातकांसाठी एका मोठ्या युगांतरासारखे आहे, कारण तुमच्या राशीवर शनी 7.5चा अंतिम आणि तिसरा टप्पा सुरू आहे. धर्मशास्त्र सांगते की 7.5चा पहिला टप्पा मस्तकावर असतो, जो विचारांमध्ये भ्रम निर्माण करतो. दुसरा टप्पा हृदयावर व पोटावर असतो, जो आर्थिक व कौटुंबिक आघात देतो. तर हा तिसरा आणि अंतिम टप्पा पायांवर असतो, जो माणसाला जमिनीवर आणून त्याच्या कर्माची शुद्धी करतो आणि जाता जाता आयुष्यभराचे संचित फळ देऊन 7.5तून मुक्त करतो. गेल्या 5 ते 6 वर्षांचा विचार केला तर कुंभ राशीच्या जातकांनी ज्या मानसिक आणि आत्मिक वेदना सोसल्या आहेत, त्याचे वर्णन शब्दतीत आहे. ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे अनेकदा अपमान, पाठीत खंजीर खुपसणारे जवळचे नातेवाईक आणि विश्वासाला तडा जाणारे प्रसंग तुम्ही पाहिले आहेत. अहोरात्र प्रामाणिकपणे श्रम करूनही यशाचे श्रेय इतरच कोणीतरी घेऊन गेले, तर स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी आणि मान सन्मानासाठी तुम्हाला दारोदारी भटकावे लागले. धर्मशास्त्रातील आध्यात्मिक सिद्धांतानुसार शनिदेव जेव्हा एखाद्या जीवाला अत्यंत श्रेष्ठ स्थानावर बसवू इच्छितात, तेव्हा आधी त्याच्यातील अहंकार, मोह आणि अज्ञान पूर्णपणे भस्म करतात. सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला तेज प्राप्त होत नाही, तद्वतच शनिदेवाने गेल्या काही वर्षांत तुमची कठीण परीक्षा घेऊन तुम्हाला व्यवहारी, खंबीर आणि परिपक्व बनवले आहे. आता 2026चा हा काळ त्या सर्व तपश्चर्येचे आणि संघर्षाचे फलित देणारा ठरणार आहे. विशेषतः जुलै 2026च्या या शेवटच्या आठवड्यामध्ये ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ गोचर निर्माण होत आहे. कुंभ राशीच्या धनस्थानात आणि लाभस्थानात शुभ ग्रहांचे भ्रमण होत असल्याने जुलैचा हा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यातील अनेक तुटलेल्या आणि अडकलेल्या दोऱ्या पुन्हा जोडणारा ठरेल. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही जी कामे ऐनवेळी खोळंबत होती, न्यायालयातील दावे असतील, सरकारी परवानगी किंवा मालमत्तेचे कायदेशीर वाद असतील, त्या सर्व बाबींमध्ये जुलैच्या या शेवटी तुम्हाला अत्यंत मोठा आणि सकारात्मक दिलासा मिळताना दिसेल. जर तुमचा पैसा कुठे दीर्घकाळापासून अडकला असेल, तर अनपेक्षितपणे तो परत मिळण्याचे प्रबळ योग या आठवड्यात बनत आहेत. संपूर्ण 2026च्या दृष्टीने विचार केला तर करिअर आणि व्यापारात शनिदेवांची दृष्टी तुम्हाला तुमच्या कर्माचे परिपूर्ण फळ देणार आहे. जे लोक प्रदीर्घ काळापासून पदोन्नती, वेतनवाढ किंवा योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना या वर्षात त्यांच्या कष्टाचे सुवर्ण फळ मिळेल. तथापि धर्मशास्त्रातील ताकीद लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक आवक वाढत असली तरी अधर्माचा मार्ग, सट्टा, लॉटरी किंवा कोणालाही आंधळा विश्वास ठेवून दिलेले पैसे तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतात. त्यामुळे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी ज्ञानी आणि तज्ञ व्यक्तींचा सल्ला आवर्जून घ्या. आरोग्याच्या बाबतीत शनी हा मानवी शरीरातील अस्थी म्हणजे हाडे, मज्जासंस्था आणि सांध्यांचा कारक मानला जातो. 7.5चा अंतिम टप्पा पायांवरून जात असल्यामुळे
गुडघेदुखी, पाठीचे विकार किंवा शारीरिक थकवा जाणवू शकतो. यावर औषधांपेक्षा सात्विक जीवनशैली, नियमित प्राणायाम आणि भगवद्गीता किंवा स्तोत्रांचे पठण हाच सर्वोत्तम उपाय आहे. नातेसंबंधात जुने मतभेद मिटून वर्षाच्या उत्तरार्धात कुंभ राशीच्या अविवाहित जातकांसाठी अत्यंत मंगल आणि शुभ विवाहाचे योग जुळून येत आहेत. साडेसातीचा प्रभाव पूर्णपणे शुभ बनवण्यासाठी ब्राह्मणी परंपरेत आणि धर्मशास्त्रात काही अत्यंत सिद्ध आणि अचूक उपाय सांगितले आहेत. प्रत्येक शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम शनेश्वराय नम किंवा शनी गायत्री मंत्राचा जप करत 7 प्रदक्षिणा घाला. हनुमानजी हे शनिदेवांचे नियंत्रक मानले जात असल्याने नित्य नियमाने हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांडाचे पठण करा. कष्टकरी वर्ग, गरजू, अनाथ किंवा सफाई कर्मचाऱ्यांना शनिवारी काळे तीळ, उडीद डाळ, काळे वस्त्र किंवा चप्पल बूट दान करा. कोणाचाही आत्मसन्मान दुखावला जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. शेवटी ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्याची दिशा दाखवणारा मार्गदीप आहे. मनुष्य आपल्या कर्माने आपले भाग्य घडवत असतो. शनी हा कर्माचा देवता आहे. त्यामुळे न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष संघर्षाचा अंत करून अभूतपूर्व यशाची पहाट घेऊन येईल यात शंका नाही. तुम्हाला हे सखोल ज्योतिषीय आणि धर्मशास्त्रीय विश्लेषण कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय शनिदेव किंवा जय श्रीमन नारायण लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या स्नेहींसोबत शेअर करा आणि अशाच गूढ व शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.